रामकृष्ण हरी माऊली. मी अभिनेत्री पूनम पाटील. माऊली, आषाढी एकादशी आली म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामाचा गजर आणि त्यासोबतच उपवासाचे स्वादिष्ट पदार्थ सुद्धा. या सप्ताहात घाटावरचो झील घेऊन आला आहे खास आषाढी एकादशी सप्ताह गजर विठू नामाचा. या विशेष मालिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत एकापेक्षा एक भन्नाट असे उपवासाचे पदार्थ, त्यांची खास चव आणि मुंबईतील निवडक ठिकाणची सफर सुद्धा. म्हणून हा स्वाद आणि भक्तीचा प्रवास नक्की अनुभव करा. त्यासाठी आत्ताच घाटावरचो झील या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आषाढी एकादशी सप्ताह गजर विठू नामाचा ही संपूर्ण मालिका नक्की बघा. रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. घाटावरचो झील या आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मग मागचा एपिसोड कसा वाटला माऊली? मजा आली ना? आता मी आलोय श्रीकृष्ण लंच होम मध्ये. कुठल्या काय दादरच्या श्रीकृष्ण लंच होम मध्ये तिथे आलोय आणि आता मी तिथेच ऑर्डर केलंय साबुदाणा वडा आणि फ्रेंच फ्राईज. आणि हो, फ्रेंच फ्राईज म्हणजे ते बर्गरवाले नाही, उपवासाचे फ्रेंच फ्राईज, म्हणजे बटाटा असतो ना त्याचे ते फ्रेंच फ्राईज स्टाईल आहे, पण त्यांनी नाव ठेवलंय फ्रेंच फ्राईज. दाखवणार तोंडाला पाणी सुटलंय ना, तू दाखवणार. चला. माऊली बघा, उपवासाचा साबुदाणा वडा आलेला आहे. हे बघा साबुदाणा, ते बघा शेंगदाणे आणि हे साबुदाणे, शेंगदाण्याचं कूट पण आहे. आता याला फोडतो. पाहिलं का? सॉलिड आहे ना? नेहमीप्रमाणे साबुदाणा वडा बाहेरून कडक आणि आतून सॉफ्ट. आणि हो, त्याच्याबरोबर ही खोबऱ्याची चटणी पण दिली. ही पण उपवासाचीच आहे. तर ती ट्राय करतो आणि सांगतो तुम्हाला. पारंपरिक महाराष्ट्रीयन साबुदाणा वडा परत खूप छान आहे. म्हणजे मी ऐकलं होतं की श्रीकृष्ण लंच होम मध्ये जा, श्रीकृष्ण लंच होम मध्ये जा. खरंच मी आता खाल्लं आणि मी सगळ्यांना सांगणार आहे श्रीकृष्ण लंच होम मध्ये जा, श्रीकृष्ण लंच होम मध्ये जा. तर तुम्ही लवकरात लवकर श्रीकृष्ण लंच होम मध्ये या आणि ट्राय करा हा साबुदाणा वडा. खरंच खूप सुंदर आहे, टेस्ट अप्रतिम छान. चला आम्ही खातो. मंडळी, चटणीने ओव्हरलोडेड फ्रेंच फ्राईज. तुमचं म्हणणं असेल की अरे हा फ्रेंच फ्राईज उपवासाला खातात आपण, उपवासाचीच आहे. कसं? आता काय, जसा काळ बदलतो तसं तुम्हाला डिश मध्ये काही ना काहीतरी इनोव्हेशन करावं लागतं. तसंच इनोव्हेशन यांनी केलं. म्हणजे लोकांना बर्गर बरोबर फ्रेंच फ्राईज हवेच असतात ना, तसेच फ्रेंच फ्राईज यांनी उपवासासाठी म्हणून बनवले. सो हे फ्रेंच फ्राईज नक्की खायला या, खूप टेस्टी आहे. आणि खरंच तुम्ही सॉस बरोबर फ्रेंच फ्राईज खाल्ले असतील ना, या चटणी बरोबर खाऊन बघा, खरंच सॉलिड आहे. हा, आणि हो, हे खाल्ल्यानंतर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा श्रीकृष्ण लंच होमचं इनोव्हेशन तुम्हाला आवडलं का? मला तर आवडलंय. लवकरात लवकर या आणि कमेंट मध्ये सांगा की कसं आहे ते. चला.
मी एन्जॉय करतोय. मंडळी, मजा आली. फ्रेंच फ्राईज उपवासाला खाऊन मजा आली. परत लवकर या. काही संपली आहे प्लेट. आता आपण जाऊया पुढच्या स्पॉटवर. बाय. आता मी एकादशी उपहारगृहामध्ये आलेलो आणि आता आपण त्यांना ऑर्डर देतो. एक ऑर्डर मी देतो. काय देतो? कळणार मी डायरेक्ट बघाच ना. मिसळ मला पाणी सुटलेली. आपण साबुदाणा खिचडीमध्ये दिवस दूध टाकतो आणि दूध आणि साबुदाणा खिचडी एकदम तशी चव आहे. म्हणजे या मिसळमध्ये आहे फराळाचा चिवडा, साबुदाणा खिचडी असते ना ती, त्यानंतर दूध टाकलंय आणि शेंगदाण्याची प्रतिम फरक बसतो. ते मंचाव सूप काय खा ना, त्यापेक्षा ना हे खा. ही उपवासाची मिसळ मंचाव सूप पण फेल आहे. मंडळी, आता आपल्याकडे आलेलं आहे उपवासाचं थालीपीठ. तर मी थालीपीठ खातो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. आपलं जो थालीपीठ आहे ना, अगदी तसंच. फक्त याच्यात वाटलं नाही ते राजगिऱ्याचे पीठ ते आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याचं पीठ आहे आणि आपले जिरे. खूप म्हणजे खूप छान फराळ होता. मी तर फराळ केलाय, पण तुम्ही नक्की या आणि तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला आवडली की नाही ते. तर माऊली, आता या भागात इथेच थांबतो. भेटूया पुढच्या भागात. रामकृष्ण हरी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.